आताची सर्वात मोठी न्यूज. संतोष देशमुख हत्या प्रकरण. मुंडे बहीण भावाने मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. रेणापूरच्या आक्रोश मोर्चात मागणी. जिल्ह्यातील मस्सजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील आक्रोश मोर्चात करण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ रेणापुरात आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी 50 पेक्षा जास्त गावातून लोक दाखल झाले होते. यावेळी 7 मागण्यांचे निवेदन रेणापूरच्या तहसीलदारांना देण्यात आलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी रेणापूर येथील आक्रोश मोर्चातील निवेदनात करण्यात आली आहे. या आक्रोश मोर्चात 50 पेक्षा जास्त गावातून लोक दाखल झाले होते. तसेच संतोष देशमुख यांची कन्या आणि लहान मुलगा देखील मोर्चामध्ये सहभागी झाले होते. माझ्या वडिलांच्या हत्येत सहभागी असलेले जे लोक आहेत त्यांना तत्काळ अटक करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी मृत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी संतोष देशमुख यांनी केली आहे. मस्सजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. यातील दोषी लोकांना तात्काळ शिक्षा करण्यात यावी. जे लोक फरार आहेत त्यांना अटक करण्यात यावी. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यात यावा या मागणीसाठी आज लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं. रेणापूर तालुक्यातील 50 पेक्षा जास्त गावातून लोक आक्रोश मोर्चात सहभागी झाले होते. संतोष देशमुख यांची मुलगी आणि मुलगा या मोर्चात सहभागी झाले होते. रेणापूर येथील श्रीराम विद्यालय ते तहसील कार्यालय असा आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध सामाजिक संघटना यांनी या मोर्चात सहभाग घेतला आहे. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.